समस्त विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, या देशाला एक नाही तर दोन छत्रपती देणारी माता, राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व इथे उपस्थित सर्वांना माझा जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थोडक्यात सांगायचे म्हणजे 65 किलोची तलवार वागवतोच त्याचे नाव यसाजी, मुठभर मावळ्यांचा खिंड लढवतो त्याचे नाव बाजी, हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव तानाजी, 7 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचे नाव संताजी, 1.5 तासात शत्रूचा तंबूचा कळस तोडतो त्याचे नाव धनाजी, वाघाला फाडतोच त्याचे नाव संभाजी व या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्यांचे नाव श्री छत्रपती शिवाजी, त्यांचे नाव श्री छत्रपती शिवाजी. आम्ही विद्यार्थी या नात्याने वर्तमानात जगत आहोत. आम्हा सर्वांना भविष्य घडवायचे आहे, परंतु ज्यांना आपला इतिहासच माहिती नसतो तो भविष्य घडू शकत नाही. म्हणूनच इतिहासाकडे भविष्याची वाटचाल म्हणून पाहिले पाहिजे. यात आमच्या महान थोर पुरुषांचा इतिहास आम्हाला प्रेरणा देत असतो. छत्रपती शिवाजी महाराज हे असे आमच्या प्रेरणा पुरुषांचे नाव आहे ज्यांच्या कार्यापासून संपूर्ण जगाला प्रेरणा, चैतन्य, उत्साह व दिशा मिळते. म्हणूनच त्यांची जयंती सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज हीच आमची खरी दौलत आहे. म्हणूनच त्यांचे नाव आम्ही हृदयाच्या सिंहासनावर कोरून ठेवले आहे. त्यांचे नाव घेताच आम्ही जयजयकार सुरू करतो, कारण भारताच्या इतिहासात रयतेचं राज्य स्थापन करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. आपला देश कृषी प्रधान म्हणून प्रसिद्ध होता. कृषी म्हणजे शेतीवर आधारित बहुजन लोकांच्या हाती शस्त्र देण्याचा अधिकार या धर्मवादी जनतेने नाकारला होता. म्हणूनच जगातील युवा शक्ती लयास जात होती. हेच ओळखून माझी जिजाऊंच्या प्रेरणेने व संत तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने कृषी प्रधान संस्कृतीला बहुजनांच्या हाती शस्त्र देऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मासाहेब जिजाऊंचे मार्गदर्शन व मौनी बाबा याकूब यांच्या आशीर्वादाने त्यांचे कार्य तडीस गेले. म्हणूनच ते शिवरायांचे गुरु होते. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेची गाथा म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये सर्वात अद्भुत घटना होय, ज्यामध्ये धैर्य, बुद्धिमत्ता, राजनीती, समाजकार्य, मानसशास्त्र, धर्मशास्त्र, प्रचार व प्रशासशास्त्र या सर्वांच्या उच्चवाशी अभ्यासाचे रसायन म्हणजे शिवरायांची शिवनीती होय. प्रत्येक मावळा आपला जीव त्या हातावर घेऊन स्वराज्य स्थापनेसाठी झटत होता. त्याच मावळ्यांमध्ये मुस्लिमांची संख्या भरपूर प्रमाणात असताना जर शिवाजी महाराजांचा प्रतिमा मुस्लिम विरोधी करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आपण सावध राहिले पाहिजे. हा दृष्टिकोन बदलला पाहिजे. नजरे बदलने से नजारे बदल जाते हैं, सोच बदलने से सितारे बदल जाते हैं. अब किश्तियां बदलने में समाधान नहीं है यारो, क्योंकि दार बदलने से किनारे बदल जाते हैं, दार बदलने से किनारे बदल जाते हैं. ही धार बदलणारी परिस्थिती जर आपल्याला निर्माण करायची असेल तर संपूर्ण बहुजनांना जात, पात, धर्म, पंथ विसरून एकत्र यावे लागेल. त्यावेळी जर शिवाजी महाराजांचा जीव स्वराज्य स्थापनेसाठी महत्वाचा असेल तर आज आपल्याला आपला जीव वाचवायचा असेल तर शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारणे अत्यंत महत्वाचे आहे. हे विचार अंगीकारावे लागतील. त्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार कायम राहणार नाहीत. ते विचार कायम राहावेत त्यासाठीच आपण मदारी मतार, शिवा काशीद, हिरोजी फर्जन व भरजी नावे व्हावे लागेल. या मावळांच्या बलिदानातून स्वराज्याची स्थापना झाली. शेतकरी, शेतमजूर गुण्यागोविंदाने जगत होते. हजारो वर्षांची गुलामगिरी संपुष्टात आली होती. त्यासाठीच राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवरायांना शिकवण देऊन तुमच्या आमच्या सर्वांसाठी शिवरायांना घडविले. आपल्या युवकांसाठी छत्रपती संभाजी महाराजांना भिडविले. त्यातून स्वराज्याची स्थापना झाली. तानाजी सारखे स्वामिनिष्ठ, मदारी मत्तार, शिवा काशीद, हिरोजी फर्जन, यसाजी कंकम, प्रतापराव गुजर असे जीवाला जीव देणारे जिवाजी शिवाजींना लाभले. त्यांच्या बलिदानातून, रक्ताच्या चिरकांडीतून स्वराज्याची स्थापना झाली. पोथी, पुराण, उपास, तापास व घंटी वाजून स्वराज्याची स्थापना झाली नाही. म्हणून पोथी, पुराण वाचणाऱ्यांनी या स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांसोबत बेईमानी करून इतिहास बटविणे बंद केले तर इथे पुन्हा एकदा शिवराज्य स्थापन होईल.
म्हणून शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. बहुजनांच्या हाती शस्त्र देणे म्हणजे धर्म परिवर्तन होय. अमावस्येच्या रात्री स्वारी करणे म्हणजे अंधश्रद्धा नाकारणे होय. माझी जामच्या सती जाण्याचा निर्णय थांबविणे म्हणजे स्त्री सन्मान होय. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा आदर करणे म्हणजे सर्व धर्म समभाव होय. वधानंतर अफजल खानाला सलमानाने दफन करणे म्हणजे मानवता होय. तर दान धर्म दक्षिणेच्या नावाने स्वराज्याची तिजोरी लुटणे म्हणजे बेईमानी होय. शिवरायांवर तलवारीचा हल्ला करणाऱ्या कृष्ण भास्कर कुलकर्णींचे नाव इतिहासातून लपवून ठेवणे म्हणजे बेईमानी होय. ही बेईमानी ज्यांनी कोणी केली त्यापासून आपण सावध राहण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शासनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. जनतेच्या कल्याणाची हमी घेणारी ही राजमुद्रा कुठे व भ्रष्टाचार करून स्विस बँकेत मुद्रा साठवून जनतेसोबत बेईमानी करणारे कुठे. हा फरक जाणून घेण्यासाठी शिवरायांचा खरा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच महामानवांची बदनामी करणाऱ्याचा धिक्कार केला पाहिजे व बदनामी सहन करणाऱ्या निर्लज्जाचाही धिक्कार केला पाहिजे. शेवटी एवढंच सांगतो, मक्तल से हमें हर हाल में बचना होगा, बच गए हम तो किसी और को मरना होगा. अगली नस्ल को तबाही से बचाने के लिए जो करना है वो इसी नस्ल को करना होगा. अब सारी कौम जाग चुकी है मेरे बहुजन बहनों और भाइयों. अब तुम्हें भी जागना होगा, अब तुम्हें भी जागना होगा, अब तुम्हें भी जागना होगा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. जय शिवराय. खूप खूप अभिनंदन तुझं सोहम.